नमस्कार. वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आमच्या घरात आत्ताच पार पडलेल्या लग्न सोहळ्यातील काही ठळक प्रसंग आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वसईच्या लग्नातील पारंपरिक रीतिरिवाज आणि गमती जमती तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. लग्नाच्या 22 दिवस अगोदर रविवारी चर्चमधून नियोजित वधूवरांच्या लग्नाची घोषणा होती. आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी नवऱ्या मुलाच्या घरून वधूच्या घरी अशा ह्या फुलांच्या वेण्या पाठवल्या जातात. ह्याला आम्ही आमच्या भाषेत वसईला हमदाव म्हणतो. वधू आणि तिच्या नात्यातील सर्व स्त्रिया रविवारी चर्चमध्ये येताना ही फुलं केसात माळून येतात. असा हा फुलांचा करंडा आम्ही नवऱ्या मुलाच्या घरून पाठवणार आहोत नवरीला. तर त्यासाठी ही तयारी चाललेली आहे. हे सर्व वेण्या आम्ही ह्या करंड्यामध्ये सजवून घेतलेल्या आहेत. ही अबोलीची माळ ही नवरीसाठी असते आणि ही गुलाब जे इतर स्त्रिया असतात ते माळून येणार आहेत केसामध्ये. तर करंडा आपला रेडी झालेला आहे. तर आमच्या ह्या मुली हमदाव घेऊन नवरीच्या घरी चालल्या. घोषणेनंतर 20 दिवस उलटून गेले आणि आज शनिवार, मांडवाचा दिवस. शनिवारी सकाळी गावात तोरण बांधण्याचं आमंत्रण दिलं जाते. ही सगळी मंडळी तोरण बांधण्यासाठीच जमलेली आहेत. आंब्याच्या पानाचं तोरण बनवून ते घराच्या दाराच्या चौकटीला तसेच गावाच्या वेशीवर बांधण्यात येते. तसेच वाडीमधून केळीचे खांब आणि कोवळे बांबू आणून त्याची मंडपाच्या प्रवेशद्वाराशी अशी कमान बांधली जाते. शनिवारी सगळी हे कार्यक्रम अगदी हसत खेळत पार पडतो. तर मांडवाचा दिवस म्हणजे बरेच पाहुणे मंडळी येणार आहेत. तर जेवणावळाची तयारी सुरू आहे. न्यू रुचिरा कॅटरर्स जेवण बनवणार आहेत. मांडवाच्या दिवशी नवऱ्या मुलाकडून नवरी मुलीकडे दागिना म्हणजे श्रीधन घेऊन जातात. तर त्या दिवशी अशी ही गंमत जम्मत करतात. त्यामध्ये गाणे बोलतात, त्यानंतर हे पोस्तं काढतात आणि गमती जमती खूप असे चालू असतात. ह्याला आम्ही आयस म्हणतो. तर आयस घेऊन जाणं म्हणजे खूप मानाची गोष्ट. चला, शेवटी पोस्त्याचा प्रश्न मिटला आणि ही मंडळी आयस घेऊन निघाली नवरीकडे. बँड वाजू लागला म्हणजे नाचणाऱ्याचे पाय हळूहळू ठेका धरू लागतात आणि पाय मंडपाकडे वळतात. वनिले पारावे सुब वनिले पारावे सुब पारा सुख पाय तेरा पारा सुख पाय तेरा बंधव कोण्या तलुलीशे बंधव कोण्या तलुलीशे बंधव त्यागे तनवी बायसो बंधव त्यागे तनवी बाय
पाठी बांधिलो होतो, पाठी बांधिलो होतो. पुतरू कोण्यास देवी सो, पुतरू कोण्यास देवी सो. पुतरू त्यागे शबना बैसो, पुतरू त्यागे शबना बैसो. आयस घेऊन नवरीकडे मंडळी पोहोचलेली आहेत आणि आयसाची रीत सुरू झालेली आहे. इथे नवरदेव, गावातील मुलं आणि त्याची मित्रमंडळी ह्यांची धमाल सुरू आहे. ही आमच्या गावातली उत्साही मुलं. गावात कोणाच्याही घरी सुखाच्या दुःखाच्या प्रसंगी नेहमीच सतत पाठीशी असतात. त्यांचा खूप मोलाचा सहभाग असतो. रविवार, आज लग्नाचा दिवस. नवरदेव तयार होत आहे. आमच्या गावात मध्यभागी हा क्रॉस आहे. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्याअगोदर आम्ही ह्या क्रॉसला हार घालतो आणि त्यानंतर शुभकार्याला सुरुवात करतो. 1947 साली बांधलेला हा क्रॉस. 2 वर्ष अगोदरच आम्ही ह्या क्रॉसचं 75वं वर्ष साजरं केलं. लग्नविधीसाठी आम्ही चर्चकडे निघालो. साडेचारशे वर्ष पूर्ण झालेलं असं हे वसईतील प्रसिद्ध नंदाखालचं पवित्र आत्म्याचं चर्च. ह्या चर्चमध्ये आजचा लग्नविधी संपन्न होणार आहे. नवऱ्या मुलीचा भाऊ तिला चर्चमध्ये घेऊन येत आहे. कारण जसा नवरा शेला पागोटे घेऊन स्वतःला व्याजासारखा मंडित करतो आणि नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवले आहे. प्रतिसाद. हा जनतेकडून आहे याचे भान ठेवून समाजाच्या विकासासाठी व कल्याणासाठी लग्नविधीला सुरुवात झालेली आहे. वधूवर आजन्म एकमेकाला सुखदुःखात साथ देण्याची वचने देत आहेत. धर्मगुरू नववधूवरांना शांतिवंदना देत आहेत.
वधूवर पवित्र कम्युनियनचा स्वीकार करीत आहेत. आपल्या पतीशी विवाहाबद्दल झालेले या स्त्रियावर तो नवदाम्पत्याला धर्मगुरूचा आशीर्वाद. चर्चच्या दप्तरी विवाहाची अधिकृत नोंद. लग्नविधी संपन्न झालेला आहे आणि आता वरात नवरीच्या घरी चाललेली आहे. आता वरात नवरीच्या घरी पोहोचलेली आहे. अतिशय भावुक प्रसंग. लेक निघाली सासरला. वर पहा, आंब्याच्या पानांचं तोरण बांधलेलं आहे. आता हे तोरण तोडायचं आहे. हा पहिला प्रयत्न होता. दुसरा प्रयत्न पण फसलेला आहे, पण मुलं काय ऐकणार नाही. हे तोरण नवरीच्या गावाच्या वेशीवर बांधलेलं असते आणि वरात ह्या तोरणाखालून गेल्यावर हे तोरण तोडायचं असते आणि त्यानंतर लाल छत्री दिसते, त्याला आम्ही हत्तीर बोलतो, त्याला गुंडाळून हे घ्यायचं असते. एक, दोन आणि तीन. खूप उंचावर बांधलेलं हे तोरण तोडलेलं आहे आणि मुलांना खूप आनंद झाला. वरात नवरदेवाच्या घरी पोहोचलेली आहे आणि इसेन्सने वधूवरांचं स्वागत केलेलं आहे. Hello, good evening everyone. Thank you for being here today on this special occasion. तेजस आणि मिशिका आपल्यामध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं टाळ्यांनी स्वागत करूया. खूप सुंदर सेरेमनी झाली आहे आज चर्चमध्ये. वधूवर आपले मदरीन पदरीन म्हणजेच गॉडमदर, गॉडफादर, आई वडील आणि फादरांसमवेत स्टेजवर उपस्थित आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. वधूवरांनी वेडिंग केक कापलेला आहे. नववधूवरांचा फर्स्ट डान्स. वधूवरांचं सामायिक रिसेप्शन आहे. दोन्ही बाजूची पाहुणे मंडळी जमलेले आहेत. So have an amazing rest of the evening and enjoy it with amazing company and delicious food. तर आता फूड काउंटर्स ओपन आहेत. So kindly have आस्वाद घ्या आपल्या चविष्ट भोजनाचा आपल्यासाठी बनवलेला आहे. आणि ज्यांना ब्राईड आणि ग्रूमला विशेष द्यायचे असतील तर प्लीज स्टेजकडे यावे. तेजस आणि मिशिका तुम्हाला रिसीव्ह करते. थँक्यू एव्हरीवन. एन्जॉय युअर इव्हनिंग.
आता निरवणी म्हणजे काय, तर मुलीला तिचे आई वडील सासू सासऱ्यांकडे सुपूर्त करतात आणि सासू सासरे तिला मुलगी म्हणून स्वीकारतात. तर ऐकूया निरवणी. विषय का काय ना म्हणजे कन्या सासूरासी जाय मागे वळून पाहिजे तरी पण ना निरवणी हो प्रकार राहिले म्हणजे बायबल मी नाही रूथ आणि नामी गोष्ट माहिती आहे. तो देश तो माव देश तो माने ते मामा तास सगळं डोळ्यासमोर म्हणजे तेजसला बद्रेने मालाचा हा देवळात नेता तेजसला देवळात नेताना आम्ही साक्षीला खातो म्हणजे आमच्या अंगा खांद्यावर खेळलेला तेजस. महत्वाची गोष्ट आपल्या रक्तदानाचे आणि कन्यादान याला दोन जीवनामध्ये आयुष्यामध्ये आख्यात आहे. रक्तदान सगळे करतात पण कन्यादान सगळेच करू शकत नाही. त्याचं मानवमाला ते करतात कन्यादान. त्या अगोदर मी मार्शल एकदम बरोबर आहे की ते निशिका जरी खेळले वाढले पडले उठले रडले बिडले तर सगळं मागे राहतं. म्हणजे तो सगळं परिसर सगळं हवून तिला ते आमचे मिनी असतं म्हणजे तर डिस्टन्स कमी हो म्हणजे त्या एंगेजमेंटच्या वेळेला मी आलो तिकडे गेला की त्यांना सोपी होती विचार विनिमय करते या दोघांचं एकमेक आणि त्या अगोदरच चालतात त्याचा आज सोमवार, नवरीला हिरवा चुडा भरण्याचा दिवस. तर नवरीला सगळ्या बायकांनी लपवून ठेवले, कुठेतरी लपवून ठेवतात आणि त्यानंतर नवरा मुलगा तिला शोधायचं. अमुक एक वेळ दिलेला असतो, त्या वेळेमध्ये जर नाही शोधली तर त्याला हे पुस्तक द्यायला लागलं. तर पाहूया किती वेळ मग 2000 रुपये द्यायचे फक्त. मिळत नाही. कोणीतरी चिटिंग करते आहे. घरात नाही म्हणून सांगते. मध्ये आहे. आता नवऱ्या मुलाच्या ताईने सुद्धा क्लू दिलेला आहे. आणि 5 मिनिटाच्या आत नवरी शोधून काढलेली आहे. कोण आहे? लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी नववधू शालू नेसून दागदागिने घालून आता ती हिरवा चुडा भरण्यासाठी ओटीवर जात आहे. मिनार आलेले आहेत. त्यांचं स्वागत पारंपरिक गीत का करायचं. सोमवारी संध्याकाळी नववधू पहिल्यांदाच सासरून माहेरी जात आहे आणि नवरा मुलगा सुद्धा जात आहे. तर तिला माहेरून बोलावून आलेलं आहे. तर ते आता निघालेले आहेत. काल लग्नाची वरात येते वेळी जसं नवरदेवाकडून नवरीच्या वेशीवरील तोरण तोडून आणलं, त्याचप्रमाणे आता ही मंडळी आलेली आहे नवरीच्या माहेरून. तर हे जे आमचं तोरण बांधलेलं आहे ते आता ते तोडून घेऊन जाणार आहेत.
नववधू नवरदेवासमवेत पहिल्यांदाच माहेरी आल्यानंतर महिलांच्या गराड्यात थट्टा मस्करी हास्य विनोद चाललेले आहेत. नातीला भेटण्यासाठी आतुर झालेले आजी आजोबा, परंतु पोस्त्याचं GST भरल्याशिवाय ह्यांची काही सुटका नाही. लग्नानंतर प्रथमच माहेरी आलेल्या आपल्या लेकीला आणि जावई बापूंना भेटताना त्यांच्या मम्मी पप्पांना खूप आनंद वाटतो. तर आमचा हा वसईतील लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. तर आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या वसई किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. खूप खूप धन्यवाद.